आता फर्स्ट एमसीक्यू आपल्या समोर आहे. इन अ डबल केज इंडक्शन मोटर रोटर इज सो डिझाइन टू प्रोव्हाइड. आता रोटर कशा पद्धतीने डिझाइन केला आहे? लो स्टार्टिंग टॉर्क विथ अ लो स्टार्टिंग करंट, हाय स्टार्टिंग टॉर्क विथ अ हाय स्टार्टिंग करंट, हाय स्टार्टिंग टॉर्क विथ अ लो स्टार्टिंग करंट, लो स्टार्टिंग टॉर्क विथ अ हाय स्टार्टिंग करंट. आता स्टार्टिंग टॉर्क आपल्याला हाय पाहिजे म्हणजे इथला लो गेला, इथला लो गेला. आता हाय स्टार्टिंग टॉर्क विथ हाय स्टार्टिंग करंट या ठिकाणी भेटेल का आपल्याला? नाही. का? कारण जो काय इम्पिडन्स आहे इम्पिडन्स या ठिकाणी हाय असेल. म्हणजे ऍक्च्युली रोटरला आपण अशा पद्धतीने डिझाइन करतोय की स्टार्टिंग टॉर्क तर हाय भेटलं पाहिजे पण स्टार्टिंग करंट काय झाला पाहिजे? रिड्यूस झाला पाहिजे. कारण जे काय इंडक्शन मशीन आहे इंडक्शन मशीन मध्ये जो काय IST आहे तो जनरली असतो किती? तर 5 to 8 टाइम्स ऑफ द I फुल लोड. यालाच ऍक्च्युली आपल्याला काय करायचं? रिड्यूस करायचं आहे. म्हणूनच आपण काय करतो या ठिकाणी स्टार्टिंग मेथड या ठिकाणी यूज करतो टू लिमिट द स्टार्टिंग करंट, टू लिमिट द हाय स्टार्टिंग करंट. मग ते आपण मेथड पाहिलेला आहे. म्हणजे ऍक्च्युली डबल केजचा पर्पज आहे काय? तर स्टार्टिंग टॉर्क इम्प्रूव्ह करायचा आहे. पण जेव्हा आपण स्टार्टिंग टॉर्क इम्प्रूव्ह करण्यास जाऊया त्यावेळेस स्टार्टिंग करंट हा ऑटोमॅटिकली काय होतोय? रिड्यूस होतोय. म्हणजे या ठिकाणी काय करते तर एका दगडामध्ये दोन पक्षी या ठिकाणी मारले जातात. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये डबल ऍडव्हांटेजेस आहे. ऑप्शन नंबर 3 याचा काय असेल तर करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, इन अ डबल केज motor outer cage is made of the high resistance metal bars primarily for the purpose of increasing its. आता रेजिस्टन्स हाय करतो रिझन काय तर स्टार्टिंग टॉर्क काय करायचा आहे? इम्प्रूव्ह करायचा आहे. इफिशियन्सी इम्प्रूव्ह होईल का? नाही. स्टार्टिंग करंट इम्प्रूव्ह होईल का? तर नाही. स्टार्टिंग करंट काय होईल तर रिड्यूस होईल. जो काय टॉर्क आहे टॉर्क काय होईल? इम्प्रूव्ह होण्याचा प्रयत्न करेल. कारण जनरल टॉर्कचं इक्वेशन आपण पाहिला टॉर्क इज इक्वल टू K टाइम्स ऑफ S इंटू E2 चा स्क्वेअर इंटू R2 डिवायडेड बाय R2 चा स्क्वेअर प्लस S X2 चा होल स्क्वेअर. हे जनरल इक्वेशन या ठिकाणी आपण पाहिलं होतं. स्टार्टिंगच्या केसमध्ये असेल ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग. कुठं? ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग जे काय स्लिप आहे ते स्लिपची व्हॅल्यू काय असेल? स्लिप इज इक्वल टू 1. जिथं जिथं स्लिप आहे ते स्लिप या ठिकाणी काय करा? 1 ने रिप्लेस करा. टॉर्कला काय करा? स्टार्टिंग टॉर्कला रिप्लेस करा. या ठिकाणी काय होईल? K इंटू E2 चा स्क्वेअर R2 डिवायडेड बाय R2 चा स्क्वेअर प्लस या ठिकाणी X2 चा काय होईल? स्क्वेअर होईल. आता या ठिकाणी जो काही X2 चा स्क्वेअर आहे आणि जो काही R2 चा स्क्वेअर आहे याच्यामध्ये स्टार्टिंगच्या केसमध्ये जी काय स्लिप आहे ते स्लिप इज इक्वल टू 1 आहे. स्लिपची व्हॅल्यू जर हाय असेल तर जो काही X2 चा स्क्वेअर आहे तो काय असेल तर ग्रेटर दॅन R2 चा स्क्वेअर असेल. म्हणजे R2 चा स्क्वेअर ॲट द टाइम ऑफ आपण काय करतो? निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जे काय डिनॉमिनेटर आहे त्याच्यामधून राहतंय काय फक्त? तर याच्यामधून राहत आहे जे काही TST आहे ते TST डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कुणाला? तर E2 चा स्क्वेअर R2 डिवायडेड बाय या ठिकाणी काय राहिलं? सिंपली फक्त X2 च्या होल स्क्वेअरला प्रोपोर्शनल राहिला. म्हणजे ऍक्च्युली काय राहते तर जे काय टॉर्क आहे ते TST इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रोटर सर्किटचा रेजिस्टन्स आहे. आणि ह्याचा रेजिस्टन्स इम्प्रूव्ह करा काय होईल तर स्टार्टिंग टॉर्क इम्प्रूव्ह होईल. रिॲक्टन्स या ठिकाणी आउटर केजचा ऑलरेडी काय तर कमी आहे. रिॲक्टन्स कमी असल्या कारणामुळे पण काय होईल? स्टार्टिंग टॉर्क इम्प्रूव्ह होण्याचा प्रयत्न होईल. अशा पद्धतीचं डिस्कशन या केसमध्ये आपल्याला महत्वाचं आहे. डबल केज इंडक्शन मोटर आर यूज्ड फॉर कशासाठी करतोय तर हाय स्टार्टिंग टॉर्क, बेटर स्पीड कंट्रोल, हाय रनिंग टॉर्क, नन ऑफ द अबोव. काय असेल? हाय स्टार्टिंग टॉर्क आपल्याला भेटायचा आहे म्हणून आपण डबल केज इंडक्शन मशीनचा उपयोग करतोय. नेक्स्ट, इन अ डबल केज इंडक्शन मोटर द इनर केज हॅज. आता इनर केज या ठिकाणी आउटर केज आहे, या ठिकाणी काय तर इनर केज आहे. हा झाला या ठिकाणचा आउटर, या ठिकाणी झाला हा इनर. या इनरचा काय दिसतोय जो काही एरिया आहे तो एरिया कसा याचा तर हाय आहे. म्हणजे याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसा आहे तर हाय आहे. जर रेजिस्टन्सला आपण विचार केला तर रो एल डिवायडेड बाय ए. याचा एरिया हाय आहे, याचा रेजिस्टन्स काय असेल तर कमी असेल. म्हणजे याचा रेजिस्टन्स कसा असेल तर कमी असेल. याचा रेजिस्टन्स कमी आहे पण व्हॉट अबाउट लिकेज फ्लक्स? याच्यामध्ये लिकेज होणारे फ्लक्स कशा तर जास्त आहेत. त्यामुळे येणारा जो काही लिकेज रिॲक्टन्स असेल तो लिकेज रिॲक्टन्स काय असेल तर याच्यामध्ये हाय असेल. याचा रेजिस्टन्स कसा असेल? याचा रेजिस्टन्स हा हाय असेल. रिझन याचा क्रॉस सेक्शन एरिया कसा आहे? कमी आहे. याचा रिॲक्टन्स कसा असेल तर रिॲक्टन्स याचा लो असेल कारण याच्यामध्ये लिकेज फ्लक्स कसे असतील? कमी असतील. म्हणजे इनर केज मध्ये काय असतील तर इनर केज मध्ये लो रेजिस्टन्स असेल आणि हाय लिकेज रिॲक्टन्स. ऑप्शन नंबर 3 इज द राइट आंसर फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट, in double cage squirrel cage motor the outer cage is made of the high resistance metal bar primary कशासाठी तर स्टार्टिंग आपल्याला काय करायचं? इम्प्रूव्ह करायचं. नेक्स्ट,
In the equivalent circuit of the double cage induction motor, two rotor cages can be considered in. कशामध्ये केलं होतं? जे आपण इक्विव्हॅलंट सर्किट पाहिलं त्या इक्विव्हॅलंट सर्किट मध्ये आपण पाहिलं जे काही दोन सर्किट आहेत त्या दोन सर्किट मध्ये आपण काय केलं, जे काही दोन केजेस आहेत त्या दोन केस मध्ये आपण एक डिफरन्स पाहिला. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा R2/S असेल, या ठिकाणी हा R2/S असेल. याला आपण काय केलं, व्हेरिएबल करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी हा X असेल, या ठिकाणी X असेल. आता हे दोन्ही सर्किट कोणाचे आहेत तर डबल केजच्या रोटारचे आहेत. या ठिकाणी काय असेल, जे काय स्टेटर वाइंडिंगचा रेजिस्टन्स असेल, रिएक्टन्स असेल, या ठिकाणी काय असेल त्याचे सेंटर ब्रांचचे पॅरामीटर असतील. अशा पद्धतीचं आपण इक्विव्हॅलंट सर्किट ठिकाणी पाहिलं. या ठिकाणी R1 असेल, या ठिकाणी X1 असेल, सगळे पॅरामीटर आपण रेफर केले. फॉर एक्झाम्पल प्रायमरीला तर या ठिकाणी हे जे काय दोन पॉइंट आहेत ते दोन पॉइंट काय आहेत तर कॉमन आहेत, म्हणजे हे शॉर्ट आहेत. याचाच अर्थ हे कशा आहेत तर या ठिकाणी पॅरलल मध्ये आहेत. काय तर पॅरलल मध्ये आहेत, म्हणजे जे काही दोन केजेस असतील, जे काही दोन कॉपरचे बार असतील ते कशा असतील या ठिकाणी तर पॅरलल मध्ये असतील. ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. सिरीज पॅरलल मध्ये असतील का नसतील. पॅरलल विथ स्टेटर असतील का नसतील. इन पॅरलल विथ रोटर असतील का तर नाहीत. म्हणजे हे जे काय दोन केजेस आहेत ते दोन केस कशा आहेत तर एकमेकांसोबत या ठिकाणी पॅरलल आहेत, त्यांना आपण पॅरलल आहेत असं आपण म्हणू शकतो. What is the advantage of the double squirrel cage motor compared to the round bar cage motor? आता राउंड बार केज मोटर म्हणतो म्हणजे सिंगल केज मोटर पेक्षा ऍडव्हान्टेज काय तर इफिशियन्सी ऑफ द मोटर इज हायर, पॉवर फॅक्टर ऑफ द मोटर इज हायर, स्लिप ऑफ द मोटर इज हायर, द स्टार्टिंग करंट ऑफ द मोटर इज लोअर. म्हणजे स्टार्टिंग करंट काय होतं या ठिकाणी लोअर होतोय. हेच काय तर या ठिकाणी ऍडव्हान्टेजेस आहे कुणापेक्षा तर जे काय राउंड बार केज मोटर आहे याच्यापेक्षा. ऑप्शन नंबर 4 त्याचा काय असेल तर राईट आन्सर असेल. नेक्स्ट, a double cage induction motor has the better starting and running performances because two of the following condition are satisfied. त्याच्यामुळे कोणत्या दोन कंडिशन आहेत. the inner cage has a high resistance and reactance गलत आहे. the inner cage has low resistance and high reactance बरोबर आहे. the outer cage has high resistance and low reactance बरोबर आहे. the outer cage has low resistance म्हणताय नाही, म्हणजे ऑप्शन सेकंड आणि थर्ड म्हणजे 2 and 3 आर बरोबर. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर असेल या क्वेश्चनचं. म्हणजे जे काही स्क्वेअर केज मशीन आहे त्या स्क्वेअर केज मशीन मध्ये जे काही स्टार्टिंग परफॉर्मन्स आहे तो स्टार्टिंग परफॉर्मन्स चांगला आहे. कोणत्या दोन रिझन मुळे तर या दोन रिझन मुळे. ओके, नेक्स्ट, इन डबल केज इंडक्शन मोटर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू या ठिकाणी विचारलेला आहे. Resistance of the outer bar is less, leakage reactance of the outer cage is less, outer bar has a smaller cross section area, none of the above. आता नॉट ट्रू विचारलेला आहे. हा झाला आउटरचा, या ठिकाणी हा झाला इनरचा. याचा क्रॉस सेक्शन एरिया कसा आहे तर कमी आहे, याचा क्रॉस सेक्शन एरिया कसा आहे तर हाय आहे. याचा रेजिस्टन्स कसा आहे तर याचा रेजिस्टन्स हाय आहे. याचा रिएक्टन्स कसा आहे याचा रिएक्टन्स लो आहे. याचा रेजिस्टन्स कसा आहे तर याचा रेजिस्टन्स लो आहे. याचा रिएक्टन्स कसा आहे तर याचा रिएक्टन्स हाय आहे. आता स्टेटमेंट फर्स्ट वाटा, रेजिस्टन्स ऑफ द आउटर बार इज लो म्हणताय, पण इथं काय तर हाय आहे, क्रॉस सेक्शन एरिया कसा आहे कमी आहे, म्हणजे हेच या ठिकाणी काय असेल तर बरोबर नाही आहे. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट या केस मध्ये काय असेल तर बरोबर आन्सर असेल. तेच या ठिकाणी याचं डिस्कशन दिलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला जे काही स्क्विरल केज इंडक्शन मशीन आहे त्याच्यामध्ये आपण डबल केज इंडक्शन मोटर पाहिले. त्या डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटरवरती अशा पद्धतीचे एमसीक्यू आपल्याला एक्झामला विचारले जातात आणि या एमसीक्यूचा आपण चांगल्या पद्धतीने अनालिसिस केलं पाहिजे. या सेशनमध्ये आपण जी काही इंडक्शन मशीन आहे त्या इंडक्शन मशीनमध्ये क्राउलिंग फिनॉमिनॉन काय आहे, त्यानंतर क्लॉगिंग काय आहे, त्यानंतर मशीनचं सिंगल फेजिंग काय आहे, त्याचबरोबर जे काय कंपॅरिझन आहे त्या कंपॅरिझनबद्दल आपण इम्पॉर्टंट एमसीक्यूचं डिस्कशन करणार आहोत. फर्स्ट एमसीक्यू आपल्या स्क्रीन समोर आहे. इफ अन इंडक्शन मोटर विथ अ सर्टन रेशो ऑफ द रोटर टू स्टेटर स्लॉट्स run at 1/7 of the speed then the phenomenon will terminate. आता मशीन काय करते तर तिच्या 1/7 ऑफ स्पीडला रोटेट करण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच जे काय मशीन आहे त्या मशीनचं स्पीड NR इज इक्वल टू 1/7 ऑफ कोणाचं आहे तर सिंक्रोनस स्पीडचे आहे. अशा फेनोमेननला आपण काय करतो काय म्हणतो तर या फेनोमेननला आपण क्राउलिंग इफेक्ट असं म्हणत असतो. कारण मशीन काय करते रन करते, म्हणजे मशीन ऍक्च्युअली कुठे आहे तर रनिंग कंडिशन मध्ये आहे. म्हणजे क्राउलिंग कुठे होतो तर रनिंगच्या कंडिशन मध्ये होतो. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचा काय असेल तर करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, क्राउलिंगच्या केस बद्दल आपण ग्राफ पाहिला. याच्यामध्ये जे काय फिफ्थ हार्मोनिक आहे तो फिफ्थ हार्मोनिक बॅकवर्ड मध्ये रोटेट करेला आणि सेवन्थ हार्मोनिक काय करेल तर फॉरवर्डच्या केसमध्ये रोटेट करण्याचा प्रयत्न करेला. रिझल्टंट टॉर्क हे पाहिला. याच्यामध्ये सेवन्थ असेल फिफ्थ असेल. आता सेवन्थ हार्मोनिक टॉर्क असेल तर सेवन्थ हार्मोनिक मुळे काय येणार आहे तर सेवन्थ हार्मोनिकचे एक टॉर्क असेल. सेवन्थ हार्मोनिक टॉर्क
प्लस फंडामेंटलचे एक टॉर्क असेल, काय म्हणतोय प्लस फंडामेंटलचे एक टॉर्क असेल, मग 7th हार्मोनिक आणि फंडामेंटलचं टॉर्क मिळून आता 7 हार्मोनिकचा टॉर्क कसा आहे तर कमी असेल, जे की या ठिकाणी ns/7th स्पीडला काय करेल रोटेट करेल, आणि फंडामेंटलचं हे टॉर्क मिळून मशीन ऍक्च्युली काय करेल तर ns/7 या स्पीडला काय करेल स्लोली काय करेल रेंगाळत राहिलं, म्हणजे रोटेट राहिलेला आपण काय म्हणतो क्राउलिंग असं म्हणतो. येते कशामुळे तर हार्मोनिक्समुळे येते. द क्राउलिंग इन एन इंडक्शन मोटर इज कॉल्ड बाय कुणामुळे येते लो व्होल्टेज सप्लाय, हाय लोड्स, हार्मोनिक्स और इम्प्रॉपर डिझाइन. कशामुळे येते तर जनरली येते हार्मोनिक्समुळे. आता लो व्होल्टेज सप्लाय मुळे पण येते, पण मेन रिझन काय असतं तर हार्मोनिक हे या ठिकाणी याचं मेन रिझन असतं. कोणाचा तर क्राउलिंगचा. नेक्स्ट, क्राउलिंग इन एन इंडक्शन मोटर इज ड्यू टू द स्पेस हार्मोनिक्स प्रोव्हाइडेड बाय द वाइंडिंग करंट, टाइम हार्मोनिक इन सप्लाय, स्लिपरिंग मोटर, इनसफिशियंट स्टार्टिंग टॉर्क. जनरली जे काय क्राउलिंग असते ते क्राउलिंग कुणामुळे येते तर स्पेस हार्मोनिक्समुळे येते. हे कुणी घेतलेलं केलेलं आहे तर जे काय वाइंडिंग करंट मध्ये आहे त्या वाइंडिंग करंट मध्ये प्रोड्यूस झालेले स्पेस हार्मोनिक. म्हणजे हार्मोनिक मध्ये पण टाइप आहेत, स्पेस हार्मोनिक आणि टाइम हार्मोनिक. म्हणजे वाइंडिंग स्पेस मध्ये डिस्प्ले झालेला आहे म्हणजे फिजिकल डिस्प्ले झालेला आहे म्हणजे अँगल थीटा, आणि वाइंडिंग टाइमली डिस्प्ले झालेला आहे म्हणजे जो काय साइन ऑफ ओमेगा टी -120 असेल, साइन ऑफ ओमेगा टी -240 असेल, याला म्हणायचं टाइमली डिस्प्लेसमेंट. साइन ऑफ थीटा -120, साइन ऑफ थीटा -240 यांना म्हणायचं स्पेस मध्ये डिस्प्ले झालेले. मग स्पेस मध्ये डिस्प्लेस होईल वाइंडिंग, आणि जे काही टाइमली डिस्प्लेस करंट आहेत याच्यामध्ये आपण कंपॅरिझन पाहिलं होतं कुठं तर 3 फेजच्या केसमध्ये, 3 फेज इंडक्शन मशीनच्या केसमध्ये जे काय रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते ती कशा पद्धतीने होते म्हणजे ऍक्च्युली हार्मोनिक येतील तर कुणामुळे तर स्पेस हार्मोनिक प्रोड्यूस्ड बाय द वाइंडिंग करंट. ऑप्शन काय असेल तर राईट आन्सर असेल. The property of induction motor to run stably at a speed low as 1/7. यालाच आपण काय म्हणतो तर यालाच आपण क्राउलिंग असं म्हणतो. UPRV UNL AE ला विचारलेला क्वेश्चन आहे 2021 मध्ये. म्हणजे क्राउलिंग हा फेनॉमेनॉन आहे कुठं तर रनिंगच्या केस मधला. जनरली क्राउलिंग इन स्क्विरल केज इंडक्शन मोटर इज अ टेंडन्सी टू रन स्टेबली ॲट अ स्पीड लो ॲज कितीला तर 1/7 ऑफ इट सिंक्रोनस स्पीड, म्हणजे 1/7 ऑफ इट सिंक्रोनस स्पीड. ऑप्शन नंबर काय असेल तर ऑप्शन नंबर 7 या ऑप्शन नंबर 3 या केस मध्ये काय असेल तर राईट आन्सर असेल. मशीन स्टेबली रन करते, काय करते मशीन स्टेबल रन करते कुठे तर त्या 1/7 स्पीडला. कशामुळे तर हार्मोनिक्समुळे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. नेक्स्ट, क्राउलिंग इन एन इंडक्शन मोटर इज कॉल्ड बाय कशामुळे येतंय इम्प्रॉपर डिझाइन ऑफ स्टेटर लॅमिनेशन, लो व्होल्टेज सप्लाय, हाय लोड्स, हार्मोनिक्स डेव्हलप्ड बाय द मोटर. ऑप्शन नंबर 4 काय असेल त्याचा करेक्ट आन्सर असेल. म्हणजे याचा अर्थ बघा आपण आतापर्यंत एमसीक्यू पाहिले कुणावरती पाहिले तर क्राउलिंग वरती पाहिले. एमसीक्यू चे फक्त लँग्वेज डिफरंट आहे, एमसीक्यू फक्त क्राउलिंग वरचाच आहे. क्राउलिंग कशामुळे येते आणि क्राउलिंग कशाला म्हणायचं प्रत्येक एक्झाम मध्ये फक्त लँग्वेज डिफरंट असते, कन्सेप्ट काय असते तर सेमच असते. आता कन्सेप्ट आपण काय पाहिले तर जी काही क्राउलिंग आहे ती क्राउलिंग या ठिकाणी स्पेस हार्मोनिक मध्ये येते. त्याचबरोबर सप्लाय व्होल्टेज लो असेल तरी सुद्धा या ठिकाणी काय येते जे काही क्राउलिंग आहे ती क्राउलिंग इफेक्ट या ठिकाणी येतोय. पण जो काही मेजर इम्पॅक्ट आहे मेजर इम्पॅक्ट कोणाचा आहे तर हार्मोनिकचा आहे. आणि हार्मोनिक मध्ये पण जे काही स्पेस हार्मोनिक आहेत प्रोड्यूस्ड बाय द वाइंडिंग करंट त्याच्यामुळे काय येते क्राउलिंग इफेक्ट येतोय आणि त्या केस मध्ये मशीन 1/7 ला रोटेट करते. आता प्रेझेन्स ऑफ द डॉमिनंट इन द वाइंडिंग डिस्ट्रीब्यूशन ऑफ 6 poles 50 Hz इंडक्शन मोटर मे कॉजेस द मोटर टू क्राउल. आता क्राउल म्हणजे काय तर रेंगाळते म्हणजे क्राउलिंग इफेक्ट आहे ॲट अ स्पीड अबाउट. UPPSC ला विचारलेला क्वेश्चन आहे 2019 ला. म्हणजे ऍक्च्युली 7th हार्मोनिक आहे त्याच्यामुळे 7th हार्मोनिकमुळे 7th हार्मोनिकचा टॉर्क केला आणि मशीन काय करेला तर 1/7 स्पीड रोटेट करण्याचा प्रयत्न करेला. या ठिकाणी NS इज इक्वल टू 120 इंटू फ्रिक्वेन्सी किती आहे 50 डिवायडेड बाय 6 पोलची मशीन आहे. मशीनचं सिंक्रोनस स्पीड किती येईल तर 1000 RPM. हे काय झाला मशीनचा सिंक्रोनस स्पीड झाला. आता मशीन कोणत्या स्पीडला क्राउल करेल तर NR इज इक्वल टू या केस मध्ये कसं असेल तर 1/7 ऑफ इट्स सिंक्रोनस स्पीड. आता 1/7 इंटू या ठिकाणी सिंक्रोनस स्पीड किती आहे तर 1000 आहे इज इक्वल टू सोल्युशन कॅल्क्युलेट करा किती येईल 1/7 200 येईल का 500 येईल का 700 येईल का नाही. राहिलेला ऑप्शन येईल किती 143 RPM. म्हणजे ऍक्च्युली मशीन कुठे रोटेट करते तर 143 RPM ला 143 RPM ला काय रोटेट करेल. यालाच आपण क्राउलिंग असं म्हणतो. आणि क्राउलिंगच्या केस मध्ये जी काय स्लिप आहे त्या स्लिपची व्हॅल्यू कशा असेल तर हाय असेल. जर स्लिपची व्हॅल्यू या ठिकाणी हाय
काय असेल तर जो काय टॉर्क आणि स्लिपचा कर्व असेल तो कसा असेल तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल, म्हणजे रेक्टँग्युलर हायपरबोला असेल, म्हणजे अनस्टेबल रिजन मध्ये मशीन काय करेल वर्क करण्याचा प्रयत्न करेल, पण ती मशीन कशा स्टेबल रोटेट करते कोणत्या स्पीडला तर 1 स्पीडला म्हणजेच 143 च्या आरपीएम ला. नेक्स्ट, क्वागिंग इन अन इंडक्शन मोटर इज कॉज्ड बाय. आता क्वागिंग कशामुळे होते बघा, ईएस इलेक्ट्रिकला विचारलेला क्वेश्चन आहे. द नंबर ऑफ स्टेटर स्लॉट्स आर अनइक्वल टू द रोटर स्लॉट, याच्यामुळे होते का नाही. इफ द नंबर ऑफ स्टेटर स्लॉट आर इंटिग्रल मल्टिपल ऑफ द रोटर स्लॉट, ऑप्शन नंबर सेकंड, म्हणजे जे काय स्टेटरचे स्लॉट्स आहेत आणि रोटरचे स्लॉट आहेत इक्वल असतील किंवा एकमेकांचे इंटिग्रल मल्टिपल असतील तर त्यामुळे काय होईल क्वागिंग होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला रिड्यूस करायचं, काय करायचं आहे ते इक्वल बनवायचे नाहीत किंवा इक्वल इंटिग्रल मल्टिपल सुद्धा बनवायचे नाहीत. क्वागिंग कशामुळे होते त्याच्याबद्दल डिस्कशन दिलेलं आहे. क्वागिंग इन अन इंडक्शन मोटर अकर्स वेन, आता बीएसएनएल जेईला विचारलेला क्वेश्चन आहे 2016 ला. नंबर ऑफ स्टेटर स्टेट मायनस नंबर ऑफ रोटर इज इक्वल टू ऑड नंबर असेल तर होईल का नाही. वेन नंबर ऑफ स्टेटर स्टेट मायनस नंबर ऑफ रोटर स्टेट जर या ठिकाणी 0 असतील म्हणजेच रोटरचे स्टेट आणि स्टेटरचे स्टेट जर या ठिकाणी इक्वल असतील तर या ठिकाणी क्वागिंग ऑकर होईल. म्हणजे जर नंबर ऑफ रोटर स्टेट मायनस नंबर ऑफ स्टेटर इज इक्वल टू 0 असेल तर या ठिकाणी काय होईल क्वागिंग या ठिकाणी ऑकर होईल. नंबर ऑफ स्टेटर स्टेट मायनस नंबर ऑफ रोटर इज इक्वल टू इवन नंबर असेल तर होईल का नाही. नंबर ऑफ स्टेटर स्टेट मायनस नंबर ऑफ रोटर इज इक्वल टू निगेटिव्ह नंबर असेल तर होईल का नाही. म्हणजे जर दोन्ही या ठिकाणी इक्वल असतील किंवा इंटिग्रल मल्टिपलचे असतील तर या ठिकाणी ऑकर होईल क्वागिंग. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड केस मध्ये काय असेल तर याचा करेक्ट आन्सर असेल. इन अन इंडक्शन मोटर रोटर स्लॉट्स आर स्केव्ड. द ॲडव्हान्टेजेस ऑफ द स्केविंग काय आहेत तर लॉकिंग या ठिकाणी अवॉइड करायचा आहे आणि जो काही नॉईज आहे मशीनमध्ये तो मशीनचा नॉईज काय करायचा आहे या ठिकाणी रिड्यूस करायचा. आता लॉकिंग अवॉइड करायचं आहे म्हणजे जे काही रोटरचे स्लॉट्स आहेत जे काही रोटरचे तीत आहेत जे काही स्टेटस तिथे एकमेकांमध्ये लॉक होते आणि मशीन रिफ्यूज टू स्टार्ट म्हणजे मशीन स्टार्ट होण्यापासून अटकाव करते, त्याला काय करायचं आहे बचाव करायचा म्हणून आपण काय करतो स्केविंग यूज करण्याचा प्रयत्न करतो. टेंडन्सी आहे मशीनचे 1/7 स्पीडला काय करायची रन करायची. जेईला विचारलेला क्वेश्चन आहे 2022 मध्ये आपण काय म्हणतो तर क्राउलिंग असं म्हणतो. आकर कुठे होते तर रनिंगच्या कंडिशन मध्ये आकर होते. क्वागिंग कुठे ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग, मशीन स्टार्ट होते का नाही. या केस मध्ये मशीन स्टार्ट होत नाहीये कारण मशीनमध्ये जो काही टॉर्क आहे टॉर्क या ठिकाणी प्रोव्हाइड होत नाहीये का कारण जे काही टॉर्क होते टॉर्क या ठिकाणी अलाइनमेंट फोर्सेसचा टॉर्क तयार होतोय ना की ऍक्सेलरेशन टॉर्क या ठिकाणी तयार होत नाहीये. म्हणून या ठिकाणी आपण ठरले जे काय क्वागिंग आहे ती क्वागिंग स्टार्टिंग मध्ये होते कशामुळे स्टेटरचे तर क्वागिंग ऑकर होईल. क्वागिंग इन अन इंडक्शन मोटर कॅन रिझल्ट काय होते यूपी आर्विनल एला विचारलेला आहे. रनिंग मोटर स्टेबल ॲट 1/7, ओव्हर स्पीडिंग ऑफ द मोटर, ओव्हर करंट अँड बर्निंग ऑफ द मोटर, फेल्युअर ऑफ द स्टार्टिंग ऑफ द मोटर. क्वागिंग होत आहे कुठं ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग काय होईल मशीन फेल्स टू द स्टार्ट और मशीन रिफ्यूज टू स्टार्ट. ऑप्शन नंबर 4 या केसमध्ये काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. करेक्ट स्टेटमेंट अमंग द गिव्हन, आता खालीलपैकी कोणती करेक्ट स्टेटमेंट आहेत त्याच्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. क्वागिंग टेंडन्सी कॅन बी ओव्हरकम बाय द मेकिंग नंबर ऑफ रोटर स्लॉट इक्वल टू द नंबर ऑफ रोटर स्लॉट. अच्छा आहे का नाही. क्वागिंग टेंडन्सी कॅन बी रिड्यूस्ड बाय द स्केविंग द रोटर बार्स. अच्छा हे बरोबर वाटतंय. द टेंडन्सी ऑफ द स्क्विरल केज इंडक्शन मोटर टू रन ॲट 1/7 ऑफ द सिंक्रोनस स्पीड इज व्हेन करंट सप्लाय इज कॉल्ड एज क्वागिंग आहे का तर नाही. याला म्हणतो आपण क्राउलिंग. क्वागिंग इफेक्ट मे बी इलिमिनेटेड और रिड्यूस्ड बाय द प्रॉपरली डिझाइनिंग द रोटर वाइंडिंग असं काय आहे का तर नाही. म्हणजे बरोबर कोणता आहे तर बरोबर नंबर सेकंड आहे का क्वागिंग टेंडन्सी कॅन बी रिड्यूस्ड बाय द स्केविंग ऑफ द रोटर बार. रोटर बारला काय करायचं स्केव करायचं म्हणजे जर शाफ्ट असा असेल तर जे काही बार आहेत ते बार काय करायचे या शाफ्ट सोबत काहीतरी अँगलनं काय करायचे अशा पद्धतीने तिरके करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे टिल्ट करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजेच शाफ्टला पॅरलल ठेवायचे नाहीत. जर ते शाफ्टला पॅरलल नाही ठेवले तर जे काही स्लॉट्स आहेत ते स्लॉट्स एकमेकांच्या फेसेसच्या समोर येणार नाहीत. एकमेकांच्या फेसेसच्या समोर कोण येणार नाहीत स्टेटरचा स्लॉट आणि रोटरचा स्लॉट. जर असं नाही आलं तर काय होईल त्या दोघांमध्ये स्ट्रॉंग अलाइनमेंटचे फोर्सेस तयार नाही होणार आणि त्या ठिकाणी मशीन काय होईल तर स्टार्ट होईल. Which of the following are the advantages of the scaving of the rotor of an induction motor? Scaving advantages काय था elimination of the clogging and magnetic locking, prevent crawling, produces the non-uniform torque, eliminate any types of the harmonica, reduces the noise. आता advantages कोणते कोणते असतील तर elimination of clogging होतंय का तर होतंय. प्रिव्हेंट क्राउलिंग होतंय का तर क्राउलिंग या ठिकाणी इफेक्ट या ठिकाणी रिड्यूस होत आहे. प्रोड्यूस नॉन युनिफॉर्म टॉर्क होईल का तर ऑप्शन या ठिकाणी हा गलत आहे.
इलेमेंटरी एनी टाइप हार्मोनिक होते का तर हार्मोनिक रिड्यूस होते, रिड्यूस नाही होतोय का तर होतोय. म्हणजे 1 2 4 5 1 2 4 5 ऑप्शन नंबर 3 काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. जे काय टॉर्क ह्याच्यामुळे तयार होईल ते कोणता असेल तर युनिफॉर्म टॉर्क या ठिकाणी काय होईल बघा तयार होईल स्केविंगच्या केसमुळे किंवा स्केविंगमुळे. म्हणजे ऑप्शन कोणता असेल तर 1 2 4 आणि 5 चं काय असेल करेक्ट आन्सर असेल. ॲडव्हान्टेज काय आहेत बघा, इलिमिनेशन ऑफ द क्लॉगिंग और मॅग्नेटिक लॉकिंग, एनी टाइप हार्मोनिक काय होतं रिड्यूस होतील, नॉइज काय रिड्यूस होईल, क्राउलिंग काय रिड्यूस होईल, युनिफॉर्म टॉर्क तयार होईल, मॅग्नेटिक पुलिंग या ठिकाणी काय होईल कमी होईल आणि बेटर व्होल्टेज वेवफॉर्म या ठिकाणी आपल्याला भेटेल ज्यावेळेस आपण स्केविंग करूया त्या केसमध्ये. सिंगल फेज इंडक्शन मोटार्स आर सिमिलर टू द 3 फेज इंडक्शन मोटार एक्सेप्ट फॉर द फॅक्ट दॅट काय फॅक्ट आहे डॅश डॅश हॅश डॅश डॅश वाइंडिंग इन्स्टेड ऑफ अ डॅश डॅश वाइंडिंग. याचा अर्थ बघा यूपी आर्विनल जेला विचारलेला क्वेश्चन आहे. सिंगल फेज मोटर आणि 3 फेज मोटर मध्ये काय केलं या ठिकाणी आपल्याला कंपॅरिझन दिलेला आहे. मग याच्यामध्ये काय करेक्ट आन्सर असेल, दोन्ही काय तर सेम आहेत. एक्सपेक्ट दॅट द स्टेटर हॅज अ 3 फेज वाइंडिंग instead of a single phase winding म्हणा. स्टेटर has a single phase winding instead of 3 phase winding. स्टेटर has 3 phase winding instead of single phase winding. रोटर या तर ठिकाणी गेलं, रोटरचा काही विषय नाही आहे, फक्त गरज कोणाची आहे तर स्टेटरची आहे. मग सिंगल फेज मोटरचं कन्स्ट्रक्शन कसं आहे तर सिमिलर आहे ॲज कम्पेअर्ड टू कोण तर 3 फेज इंडक्शन मशीन. मग याच्यामध्ये कंपॅरिझन काय आहे, इन्स्टेड ऑफ द फॅक्ट दॅट स्टेटरला आहे काय तर सिंगल वाइंडिंग आहे, सिंगल वाइंडिंग इन्स्टेड ऑफ द 3 फेजची वाइंडिंग. म्हणजे स्टेटर हॅज सिंगल फेज वाइंडिंग इन्स्टेड ऑफ द 3 फेज वाइंडिंग. कोणाच्या तर सिंगल फेजच्या. हे या ठिकाणी दोघांमधला कंपॅरिझन आहे. म्हणजे स्टेटर हॅज अ सिंगल फेज वाइंडिंग इन्स्टेड ऑफ द 3 फेज वाइंडिंग. या दोघांमधलं कंपॅरिझन झालं. ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय असेल तर करेक्ट आन्सर असेल. When a single phasing occurs in a 3-phase induction motor carrying a k times of the rated load, the motor may operate satisfactorily. कधी जरा k टाइमचा लोड या ठिकाणी आपण मशीन मध्ये दिला असेल, फॉर एक्झाम्पल सिंगल फेजिंग होते, त्या सिंगल फेजिंगच्या मशीन मध्ये जे काय मशीन आहे ते मशीनचं जे काय स्पीड आहे ते स्पीड काय होईल रिड्यूस होईल. मशीन या ठिकाणी सॅटिस्फॅक्टरली वर्क करेल जर लोड जो काय आहे तो 0.5 टाइम्स ऑफ द फुल लोड असेल तर. काय म्हणतोय 0.5 टाइम्स ऑफ द फुल लोड असेल तर या ठिकाणी मशीन वर्क करेल. म्हणजे जो काय के तो के या ठिकाणी काय असेल 0.5 असेल तर या ठिकाणी मशीन काय करेल सॅटिस्फॅक्टरीली वर्क करेल. म्हणजे के ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे तर 0.5 असायला पाहिजे. UPRB UNL येईला 2016 विचारलेला क्वेश्चन आहे. अशा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. अगेन इम्पॉर्टंट आहे, कन्सेप्ट एकदम महत्त्वाचा असलेला. सिलेक्ट आउट ॲडव्हान्टेज ऑफ द 3 फेज इंडक्शन मोटर ओव्हर अ सिंगल फेज इंडक्शन मोटर. आता ॲडव्हान्टेज बद्दल या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. सिंगल फेज इंडक्शन 3 फेजचे ॲडव्हान्टेज विचारायचं. सेल्फ स्टार्टिंग आहे का हो आहे. बेटर पॉवर फॅक्टर आहे का हो आहे. हाय इफिशियन्सी आहे का हो आहे. म्हणजे कोणते ॲडव्हान्टेज आहेत तर 1 2 and 3 ऑप्शन नंबर फर्स्ट काय असेल त्याचा करेक्ट आन्सर असेल. एफिशियन्सी हायर आहे, पॉवर फॅक्टर चांगला आहे आणि सेल्फ स्टार्टिंग आहे कोण तर 3 फेज इंडक्शन मशीन. ॲडव्हान्टेज दिलेला आहे तर याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट is are true regarding the comparison between the 3 phase and single phase motor. आता 3 phase इंडक्शन मोटर इज सेल्फ स्टार्टिंग आहे का यस आहे. पॉवर फॅक्टर ऑफ द सिंगल फेज इंडक्शन मोटर इज लोअर दॅन द 3 फेज मोटर आहे का तर यस आहे. म्हणजे हे बरोबर झालं, हे बरोबर झालं. 3 फेज इंडक्शन मोटर हॅव द युनिफॉर्म टॉर्क आहे का यस आहे. 3 phase induction motor require more conductor material compared to the single phase induction motor, so 3 phase induction motor is relatively expensive. आता 3 phase induction motor ठिकाणी एक्सपेन्सिव्ह तर आहे, पण जे काही कंडक्टिंग मटेरियल आहे, जो काही कंडक्टर या ठिकाणी काय लागतोय 3 फेज साठी या ठिकाणी स्मॉल लागतोय फॉर सेम पॉवर रेटिंग फॉर सेम व्होल्टेज. म्हणजे कंडक्टर मटेरियल या ठिकाणी स्मॉल लागतात, भलेही एक्सपेन्सिव्ह असेल सिंगल फेज पेक्षा, पण कंडक्टिंग मटेरियल काय लागतं या ठिकाणी स्मॉल लागतं 3 फेजच्या केस मध्ये. साइज सेम पॉवर रेटिंग साठी साइज जी काय ती साइज या ठिकाणी 30% लार्जर असेल कोणाचे तर सिंगल फेज इंडक्शन मोटरचे. म्हणजे हा या ठिकाणी थोडासा गलत वाटतोय. हा बरोबर आहे, हा बरोबर आहे, हा बरोबर आहे. म्हणजे 1 2 and 3 ओनली 1 2 and 3 काय त्या ठिकाणी तर करेक्ट आहे. तर ऑप्शन नंबर 3 या केस मध्ये काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. अशा पद्धतीने आपण जे काही क्लॉगिंग आहे, जे काही क्राउलिंग आहे, त्यानंतर जे काही डिफरन्स आहे सिंगल फेज आणि 3 फेज इंडक्शन मशीन मधला आणि सिंगल फेजिंग हा कन्सेप्ट काय आहे याच्याबद्दल आपण इम्पॉर्टंट MCQचं डिस्कशन केलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.